राहुरी विद्यापीठाच्या वतीने कानडवाडी येथे खेत बचाओ अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न। शेतीची उत्पादकता वाढवायची असेल तर संतुलित खतांचा वापर आवश्यक आहे। शेतकरी अजूनही माती परीक्षण न करता रासायनिक खतांचा वापर करतात। पिकांना टाकलेले रासायनिक खत सर्वच्या सर्व पिकांना उपलब्ध होत नाही। यासाठी जीवाणू खतांचा वापर होणे गरजेचे आहे। जमिनीची उत्पादकता, पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी जीवाणू खते, सेंद्रिय खते आणि हिरवळीचे खतांचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे। शेतकऱ्यांनी पीक विविधतेवर भर द्यावा। शेतामध्ये भरडधान्य पिकांचा अंतर्भाव असावा। मानवी आरोग्य व शेती यांची सांगड फार महत्त्वाची आहे। कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, शासनाचे विविध विभाग सदैव शेतकऱ्यांच्या बरोबर आहे। शेती शाश्वत होण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊन काम करूया, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे यांनी केले। महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या भाकृअप शेतकरी प्रथम प्रकल्प व कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने खेत बचाओ अभियान आणि संतुलित खत वापर जागरूकता अभियानांतर्गत एक दिवसीय बाजरी व नाचणी उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉक्टर विलास खर्चे बोलत होते। या प्रसंगी व्यासपीठावर संशोधन संचालक डॉक्टर प्रशांत बोडके, कानडगावच्या सरपंच सौ निशा गागरे, सामाजिक कार्यकर्ते नानासाहेब गागरे, विभाग प्रमुख डॉक्टर प्रकाश लोखंडे, कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर पंडित खर्डे, माती परीक्षण व कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉक्टर पंडित खर्डे, माती परीक्षण व पीक परिसंवाद प्रकल्पाचे मृदा रसायन शास्त्रज्ञ डॉक्टर आनंद जाधव, राहुरी तालुका कृषी अधिकारी बापूसाहेब शिंदे, ज्वारी कृषी विद्यावेत्ता डॉक्टर दत्तात्रय पाचारणे, फुले कृषी वाहिनीचे प्रभारी अधिकारी डॉक्टर आनंद सवई, प्रसारण केंद्र प्रमुख तथा शेतकरी प्रथम प्रकल्पाचे प्रमुख समन्वयक डॉक्टर सचिन सदाफळ, नाचणी व पौष्टिक तृणधान्य संशोधन प्रकल्पाचे प्रमुख व कनिष्ठ पैदासकार डॉक्टर योगेश बन व कृषी सखी सौ सीमा गागरे आज उपस्थित होते। अध्यक्षीय भाषणात डॉक्टर प्रशांत बोडके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बाजरी आणि नागली पिकाचे महत्त्व शेतकऱ्यांना विशद केले। या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉक्टर सचिन सदाफळ यांनी केले। यावेळी तांत्रिक मार्गदर्शनामध्ये डॉक्टर आनंद जाधव यांनी रासायनिक खतांचा संतुलित व कार्यक्षम वापर आणि जैविक जीवाणू आणि हिरवळीच्या खतांचा वापर, डॉक्टर दत्तात्रय पाचारणे यांनी बाजरी उत्पादन तंत्रज्ञान, डॉक्टर योगेश बन यांनी नाचणी पौष्टिक महत्व व सुधारित लागवड तंत्रज्ञान व बापूसाहेब शिंदे यांनी कृषी विभागाच्या योजना व विषयावर मार्गदर्शन केले। यावेळी नागली उत्पादक कुणाल पवार व भास्कर पंडित यांनी आपले नागली उत्पादनाचे अनुभव शेतकऱ्यांना सांगितले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते खेत बचाव अभियान आणि संतुलित खत वापर जागरूकता अभियान 2026 या माहिती पत्रकाचे विमोचन करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर आनंद सवई यांनी केले, तर आभार डॉक्टर पंडित खर्डे यांनी मानले। कार्यक्रमाला कानडगाव येथील मधुकर गागरे, राधाकृष्ण गागरे, हौशीराम गागरे, ज्ञानेश्वर गागरे, कृषी सखी कुमारी जयश्री गागरे, तांबेरे येथील ऋतिक गागरे, तांबेरे येथील ऋतिक गागरे, महेश गागरे, जालेंद्र मुसमाडे, मंडळ कृषी अधिकारी भारत कातोरे, बाळासाहेब सोनवणे व सहाय्यक कृषी अधिकारी प्रभात आंत्रे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शेतकरी प्रथम प्रकल्पाचे वरिष्ठ संशोधन सहयोगी विजय शेडगे, प्रक्षेत्र सहाय्यक किरण मगर व राहुल कोराळे यांनी परिश्रम घेतले। या परीक्षण कार्यक्रमामध्ये तांबेरे व कानडगाव मधील 150हून अधिक शेतकरी उपस्थित होते। टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी आर जाधव, राहुरी।